हे बघा मेले वांद्राने जो वाटोर लावली. तर आपण कौलं काढू आता वन बाय वन. अगोदर लहानपणी तर मी वरती नाही फायरिंग खेळायचो मला आठवत आहे. तर तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे वरती जाऊन खेळायचो वगैरे. म्हणजे त्यातून पाऊस जात नाही आतमध्ये, फक्त धूर आतून येतो. आतमध्ये चूल आहे का, ते चुलीच्या वरती सारं दिसतंय. अरे पोपलीवर खारकोंडी कोटा गेला नाही. अरे होय शप्पथ तो बघ घाण आहे. अरे जायत पण नाही मम्मी, दगडानं घासायला लागणार आहे वाटतं. फायनली मी चढलोय घरावरती. तर घरावरती अशा प्रकारे दृश्य आहे, गरज नाही आहे. बट इकडे कसं चारी साईडून भिंत येत ना जेवणाच्या वडीला, तर तेव्हा वरतून उजेड लागेल दिवसा, त्यासाठी ते काच आहेत. जसं की इथे काच आहेत तशा प्रकारे दोन तिथे पण आहेत. आणि ज्या मेन कारणासाठी चढलो इथे तेव्हा तिथे वांद्राने उडी टाकली. बघा आमच्या घरात. नमस्कार मित्रांनो. तर आता काही कारणास्तव गावी आलोय. तर मम्मीने आलेलं मला एक काम सांगितलं. मम्मी म्हणाली घरावरती चढ, घरावरती वांद्राने उडी टाकली तर 2-4 अशी कवळं तुटले. तर आता बघूया मी कशा प्रकारे कुठून तरी. आता मी लहानपणापासून आहे ना घरावरती शिडी घरावर चढायला कधी शिडी लावलीच नाही. कारण की झाड इथे रामफळीचं झाड आहे, तर रामफळीच्या झाडावरून चढतो किंवा मागे एक पेरूचं झाड आहे तिथून चढतो. तर आता बघूया मम्मी काय म्हणते मला की कसं चढते. मम्मी मम्मी कसं चढू घरावरती? शिडी कशाला पाहिजे? काय कुठं काय शिडी त्यांच्याकडे नेली नाही. ठीक आहे, तर मी आता इथनं चढतो. तर हा बांधूया. तर अशा प्रकारे पातेरा पण झाडतो. हा ठीक आहे. तर घरावर जायला मला पहिल्यापासून आवडतं. ऍक्च्युली मी आहे ना घरावर चढू आहे ना वरती. मग लहानपणी मी एकसारखं चढायचो ना घरावरती. सकुली ना आता कुठं, अगोदर लहानपणी. तर मी वरती नाही फायरिंग खेळायचो मला आठवत आहे. तर तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे वरती जाऊन खेळायचो वगैरे. आणि मग वरती आईला किंवा मम्मीला आवाज आला ना कोणतरी घरावर गेला की मग ओरडायची, काय रे घरावर काय करतो वगैरे वगैरे. त्याला आता वरती चढून दाखवतो मला काय करतो. आणि माकडाने हे केलंय कौले वगैरे की तोडलेत ते बघूया. चला घरी ऊन वगैरे येते, चला बघूया. आता हे बघा मम्मी कपडे होते. आता मी इथून चढणार. बोललो तुम्हाला जसं की पेरूचं झाड आहे एक आणि समोर रामपोळीचं आहे. तर आता मी सध्या इथून चढतो. फायनली मी चढलोय घरावरती. तर घरावरती अशा प्रकारे दृश्य आहे. तर इकडे जरा पाणी वगैरे झिरपताना त्यावरती कापड वगैरे टाकले आहेत पावसाळ्यासाठीचे. आणि हे घराची अशी मांडणी आमच्या. तर मम्मी कुठं का जेवणाच्या पडीवरती ना? तर काय बोलता वहिनी? होय तीच जरा बघतोय घराने काय केलंय ते. तर तिकडे अन्नाचं घर बांधतायत. हां होय. तर वहिनी सांगतायत की कारण आता आम्ही मुंबईला असतो ना, तर वहिनी गावाला आले आहेत कारण की त्यांचं घर बांधतात म्हणून. तर ते सांगतात की वांद्राने हे तोडलं आहे, तर त्यासाठीच चढलं आहे त्यांना म्हणालो मी. तरी बघा इथे मी बोललो ना जसं तुम्हाला लहानपणी मी खेळायचो इथे. तर इथे ना मी असं झोपायचं समोरून. पण आता हे समोरचं व्ह्यू आमच्या घराचा, ते खालती पडवी आहे. त्याच्यानंतर हे सर्व माला आहे, माल्याचा वरचा पोट माला असं म्हणतात तसं. तर जगात पाय सरला असतात इकडे. हे काचं असतात मध्ये मध्ये, जसं की घराला हे घरात आतमध्ये उजेड जाण्यासाठी दिवसाचा. ते इथे एक आहे, त्या जेवणाच्या पडीला 2 आहेत. ते आता इथे पातेरा साचला आहे त्याच्यामुळे दिसत नाही आहेत. पुढे नाहीत, पुढच्या विहिरीला नाहीत पुढच्या विहिरीला नाही, तर पुढच्या पडवीला नाहीत. कारण की तिकडे काय पुढे भिंती नाहीत ना, त्याच्यामुळे काय वरून त्या कौलावरून उजेड यायची गरज नाही आहे. बट इकडे कसं चारी साईडून भिंती येत ना जेवणाच्या पडवीला, तर तेव्हा वरतून उजेड लागेल दिवसा, त्यासाठी ते काच आहेत. जसं की इथे काच आहेत तशा प्रकारे 2 तिथे पण आहेत. आणि ज्या मेन कारणासाठी चढलो इथे तेव्हा तिथे वांद्राने उडी टाकली. बघा आमच्या घराच्या भोवती बघा सर्व तुम्हाला झाडं दिसतील. हे बघा सर्व कोकणातलं घर येवा कोकण आपलंच असा. मी घराच्या बरोबर मध्यभागी सेंटरला आहे. इकडे तर आपलं घर नाही एक्सप्लोर करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे रामफळ झाड आहे, खूप रामफळ लागतं आमच्या इथे. आता हे सर्व सामान चिरे वगैरे आहेत. काकीचं घर बांधतात तर अनिसचं. तर अशा प्रकारे घर आहे आमचं हे. तर चला आपण जाऊया तिकडे. हां तुम्हाला दाखवलं बघा, तुम्हाला हे फ्रंटचा व्ह्यू आहे ना. तर इकडून हे माणसं वगैरे यायची ना. नाही पण आता इकडे ना मी असं झोपायचं असं पाय करायचं असं झोपायचं. मग फ्रंट व्ह्यू असा होतो. मग इकडनं फायरिंग असा, ते बंकरमध्ये कसं लपतात आपले सोल्जर, तशा प्रकारे असं हे करायचं. मी इथला पाहिजे कोणाला की धडा करायचं. जाम मजा यायची. आणि चालताना असा आवाज येतो ना असा, तर मग आईला आवाज गेला की मग आई ओढायची, काय रे कोण चढला रे असं तसं वांदरलं वगैरे असं. तर अशा प्रकारे एक छोटीशी आठवण आहे माझी. हे बघा मम्मी कौलं लावू की असू दे, काढून ठेवू तेवढं तुटलेली. काय बोलते? अरे चिंध्या कसल्या ठेवल्यास तिथे वरती? का हुंदरानी काय घाटा बांधली नाही?
हा काय इथं पाला अरे तो वरती चिंध्या कसल्या त्या हुंदरानी वाटतं काय माहिती घरावर वरती चिंध्या आणल्यात. ॲक्च्युली मम्मी आमचे कपडे शिवते ना तर त्या सर्व चिंध्या वगैरे आणल्यात हुंदरानी. आता इथून उतरणं थोडं डेंजर असतं तो थोडा बसलो आहे मी आणि आता ऐक खाली उतरलो तुम्हाला. ओ खाली काय भांडण आहे ना चुकून जर पडला तर कावला तुकडा. हां सावकाश काढतोय बघा. हे चुलीचं ते धूर द्यायला असतो ना त्याला काय म्हणतात मम्मी. हा चुलीचा धूर द्यायला असतो त्याला काय म्हणतात ग कोण्या ह्याला धुरांडा. तर हे बघायचं असतं त्यातून पाऊस जात नाही आतमध्ये फक्त धूर आतून येतो. आतमध्ये चूल आहे का ते चुलीच्या वरचं सागर दिसतंय. तर अशा प्रकारे आहे. तर काच आहे उजेड जाण्यासाठी. त्याच्यानंतर इथे एक काच आहे जसं की तुम्हाला बोललो 2 आहे. ही मुद्दाम अशी डबल कौलं टाकलेत आम्ही. आपल्याकडे बरीच आहेत कौलं बघा डबल टाकलेले. आई शपथ आता माझ्या लक्षात नसतं. हे बघा मेले हांद्राने जो वाटवर लावली. तर आपण कौलं काढू आता 1 बाय 1. तर पडला असता खाली आता यात विंचू पण असतात ना ॲक्च्युली आहे ना. आता मी ॲक्च्युली तुम्हाला सांगतो आता एक तलात गेलो तो पोरं खेळत आहे तिथे तर तिथे ना विंचू सापडले मला. खूप सारे नाही बट एक सापडला. त्याला मी जरा त्याच्याबद्दल माहिती आली त्याला सांगितलं मी त्याच्याला आंगडे कसे असतात काय करतो कसं चावतो त्याचं विष कुठे असते डंकी कशी मारतो किंवा विषाचं काय असतं नागी म्हणजे काय वगैरे एक्सप्लोर केलं आहे. ते सुद्धा बघा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्गे. तर ती व्हिडिओसुद्धा बघा. सध्या आता इथे आलो कारण ह्याच्या आतमध्ये सुद्धा असतात की त्याला मला सापडले तसे. तर ते सुद्धा सांगतो तुम्हाला कसं काय असतं ते. पातेर आपण इथे साचलं आहे या डोंगर वस्तीवर. विंचू असे मागेच असतात. तर बघा ती व्हिडिओ बघा त्या व्हिडिओ सर्व एक्सप्लोर केलं मी. विंचू कसा असतो कुठे असतो कशासाठी असतो सर्व सांगितलं आहे. सध्या आपण इथलं आहे मला कंटाळा आला यार करायला हे सर्व. बघा अशा प्रकारे ही भिंत आहे त्याची मग बरोबर त्याने भिंतच उडी टाकला चालेल माझ्या मग नशीब वाचला नाही तसं काय लोखंडाचं आहे सगळं. तर काय खाली पडला नसता तो. तर अशा प्रकारे आपलं झालं हे सर्व साफ करून. अरे या डोंगर वस्तीवर काय खतरनाक वातावरण आहे. मस्त हवा वगैरे सुटली आहे. खूप अमेझिंग सीन आहे यार. खूप भारी वाटतं यार. खूप म्हणजे खूप भारी. तिकडे विहीर आहे. विहिरीत कुठेतरी पाणी भरत आहे. काकीच पाणी भरते. हे नारळाचं झाड आहेत आमची. हे चिक्कूचं झाड आहे. त्या तिकडे अरे मम्मी मोसंबी लागल्यात ग मम्मी. हा बाई तो कोण्या पण तुटला मम्मी. कोण्या पण तुटला. ह्याला कोण्या म्हणतात. आता काय मी कौलं नको लावू ना आता काय पाऊस नाही. खालती कशाला वरती आहेत बरीच कौलं का. अरे खाली कशाला मम्मी यार आहेत ना इथं. एवढा वेळ नाही मी उतरतो ना इथं जाऊ दे सोड. अरे पाणी आता कुठला पाऊस येणार आहे. पावसात नाही येऊ ना आपण यायला पावसा आपण दर महिन्यात 2दा येतो गावाला मी. अगं नको आता वेळ नाही तेवढा. तर पावसातून काय मी पुढच्या आठवड्यात येईन. पोपळ बघा माडाला पोचली तरी काय मम्मी. अरे पोपलीवर खारकोडने कोटा गेला नाही. अरे होय शप्पथ तो बघ. नमस्कार मित्रांनो. तर कशाला नमस्कार करतो मी परत आता व्हिडिओ आता थोडी चालू केली. तर तेव्हा खारकुंडीचा कोटा आहे मला वाटतं टाळ्या बिळ्या आहे की काय. तो बघा सेंटरला बरोबर. जाऊ दे एवढी मोठी झाली पोपळ तरी काय लागायचं नाव घेत नाही ती. तिथे कोकम आहे तिथे मोठा आंबा आहे ढेबरा आंबा आहे तिथे रिंग आहे. रिंगीवरती पण रिंगीवरती भर आला आहे. ॲक्च्युली आजकाल मी तोडतो खडसतो म्हणून ते मोठी दिसत नाही बट रिंगी खूप मोठी आहे. रिंग्या खूप होते आमच्याकडे तेव्हा तिकडे त्या तिथे 2 आहेत तिथे काय 3. इथे होती ती तोडलेली कारण का आमच्याकडे लयच पातेर पडायचा तो तोडून टाकलेली कारण किती त्रास उचलायचा ना. आई एकसारखा पातेर काढायची. तिकडे केळी आहे. पहिले केळी नाही केलं एवढ्या केळी होत्या ना की खूप सर्व भरलेलं असायचा. पण जसं गावचा माणूस मुंबईला जातो तसं सर्व हे होते पोपळी. तरी पण आमच्या कंपाऊंडात आहे सर्व व्यवस्थित सर्व काय बोलतात त्याला पारसावन टाईप. तिकडे मोसंबी लागल्या ते सांगायचं राहून गेलो मला. मोसंब्या बऱ्याच लागल्या आहेत तिकडे. त्याच्यानंतर अजून खाण्याचं झाड बोललं तर तिकडे नारळाची झाड आहेत पोपळीचं आहे केळीचे आहेत तिकडे फुल झाड कवटीचं आहे. आणि समोरून व्ह्यू थोडासा दाखवतो तुम्हाला या डोंगर वस्तीवर. हां मी आता तिकडून चढलो ना. हे बघा
चढताना इथून चढलो ना मी पोपलीच्या झाडावरून, आता उतरताना मी इकडून उतरतो. तर अशा प्रकारे मी आता स्टँडला लावला आहे मोबाईल आणि आता तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे कौलं लावतो इथे, बसवतो इथे. मी काढली ते आहेत कौलं. हा बाबा खालचा पण कौल तुटला, पण ह्याची गरज नाही ना. हा चालेल ना असा. हा थोडासा तुटला आहे, त्याची काही तुटले या अगोदरची कौल आहे जी काही तुटलेली. ओ झाडू येते मम्मी, झाडू. हे बघ मम्मी, 1 2 3 4 कौलं पाहिजे, 4 कौलं मम्मी. 4 नावाने वरची पण जरा अशी कुठले काढा गेले, ती पण नवीन लागतील. 4 ना, 5 कौलं तर नक्की पाहिजे मम्मी, 5 कौलं. तर मम्मीने कौले रे, ती कौलं लावायची पद्धत असते. ह्या साईडून नाही, ह्या साईडून लावावं लागतं कौलं. मम्मी साफ केली नाही, जरा झाडू दे. तू पण कशी पण देतेस, मी वरची नवीन वापरू काय. उचलायला लागतं आणि हे ह्याच्यावर ठेवायला लागतं. तर बघा आता परफेक्ट बसला. साचा असतो, साच्यात बसवायला लागतात. भाई चालतं, सूर्योदयाला कॉल कर. तो म्हणतो हॅलो, बोला. काय नाही, ते भांडरान उडी लागला कौलावरती, कौला तुटले 4-5, ती जरा बसवतोय. काचा पण साफ करू पाण्याने. हा ठीक आहे, चालेल. हा झाडू सगळं मारतो. आता मी कामाला सुरुवात केली की तुम्हाला माहिती आहे ना आपली साफसफाई. मम्मी जरा मगात पाणी दे, काचा साफ करतोय. वरती काय झाडू मारायची गरज नाही, 2 पाड्यांवरती मारायला लागलं आपल्या इकडल्या खालच्या. हा खालचा नाही होता, मी वरनं झाडू फटाफट खालती उचलायला मला टाइम नाही तेवढा. टाइम कुठे, तर निघायचं पप्पा मुंबईला. त्याच्यासाठी टाइम आहे, ठीक आहे, चालतंय. ठीक आहे, चालतंय. मी काय म्हणतो, नाही तुमच्याशी नाही वाटतं. हा ठीक आहे, चालतंय. चला ठेवतो. हा आणि भाई काय करणार, हा तू काय घरात बसून. भाई घरात बसून घे मग. अच्छा ठीक आहे, चालेल. चला मग ठेवू, जरा कामात आहे. ठीक आहे, चालेल. हा करतो. हा चला बाय. भाई मगात पाणी दिले, काचा साफ करायला बोललेत. तर आता तुम्ही ऐकलं असेलच, पप्पांचा फोन आला. ते म्हणाले की आता हे जर करतोय ते पातेऱ्या पण झाड, कारण मम्मी त्यांना फोन करून बोलले असेल की या पातेऱ्या झाडणार नाही, कारण मी फक्त कौलं लावणार होतो आणि कल्टी घेणार होतो. तर म्हणाले काचा पण साफ कर, म्हणजे काचा पाण्याने साफ केलं ना की उजेड चांगला आत जाईल. तर ते पण करायचं, सर्वच करतो. सगळ्यात पहिला आधी 1 बाय 1 काम निपतो आपण. आता हे कौलं आहे ना, हे उचलायला लागतील आणि ते साच्यात बरोबर बसवावं लागतं सर. भाई दे, अरे पाणी कसं येईल मग आता. भाई मम्मी, वाव हवा आली यार, खतरनाक हवा आली. मम्मी, भाई पाणी दे मगात ना. अरे शिडी कुठे, मी झाडावर चढलोय. मम्मी अरे मगात तर पाणी दे. हे बघा अशा प्रकारे काचा आहे, ते सर्व साफ करतो मी. तिकडे कोण्या तुम्हाला काय म्हणतात, धुरांडा दाखवलाच आहे. आणि इथे पण काचा आहे. सगळ्यात पहिला साफसफाई करतो, त्याच्यानंतर डायरेक्ट भेटू आपण. तर साफसफाई करून झाले मित्रांनो. हे बघा कसे साफ छान वाटतंय. पण ती कौलं थोडीशी तशी आहेत, जरा कापड टाकलं होतं त्याच्यावरती वजनासाठी ठेवली होती, त्याच्यामुळे ते तसं व्यवस्थित दिसत नाही. बट आता आहे बा, आता सर्व साफ करून जाता मी काचा साफ करायला येतो.
अरे तिच्या मारे टोपी. मम्मी मम्मी पात्र्यातनं तो कापड दिला होता ना साफ करायला, तो पण टाकला वाटत. नाही हाय हाय वरती वरती. ठीक आहे ना काय नाही. तर हे बघा पाणी आहे. तर कापड मगाशी साफ करायला दिलं मम्मी वरती राहिला. आता मी वरती आलो बघा, वरनं सुरुवात करूया. कापड आहे ते. तर आता पडलं असतं बाई. घाण काच बघितली साफ आहे, घाण आहे. अरे जायत पण नाही मम्मी, दगडानं घासायला लागणार आहे वाटतं. वाव काय क्लीन केलं यार. हे बघ कापड आणि पाणी घेतलं होतं आणि साफ केलं. आता आतलं पण दिसेल भाई. नाहीच ना नाहीच आतलं नाहीच आहे. बरं बघ क्लीन केलं, कसलं खतरनाक वाटतं. आता काहीच दिसत नव्हतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ते खालती जाऊन बघाल 1 मिनटं. आता बघा इथे बघा कसं दिसतंय आणि इथे बघा आणि परत एकदा इथे पण बघा किती घाण आहे ते. नंतर दाखवतो साफ करून. हे बघा आता साफसफाई झालेली आहे. कसं क्लीन दिसते बघा, मस्त क्लीन दिसते. दुसरं कवलं अशा प्रकारे सर्व साफसफाई झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आता म्हणालो की मी रामपल्लीवरून उतरतो, बट रामपल्लीवरून नको. मम्मी म्हणाली तिकडून नको उतरू, इकडूनच उतर. म्हणजे जसं पेरूवरून चढलो तर पेरूवरून उतरतो मी. तर अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं मला की व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलचे जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती आहे आपले व्हिडिओ कशा असतात त्या. बट जर नवीन असाल तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते सांगा. आणि तुम्हाला कोकणातील कशा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मी त्याच्यावरती डेफिनेटली व्हिडिओ बनवणार. मी तिकडे झाप पडला नारळाचा. तर चला मग भेटूया अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओवरती. विंचवाची व्हिडिओ नक्की बघा, विंचू पकडला होता मी. तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.